शिवसेना उद्धव गुट के उम्मीदवार अनिल देसाई के नामांकन पत्र दाखिल करने के लिए उमड़ा कार्यकर्ताओं का जनसैलाब। भाजपा ईडी आयटी सीबीआय निंदितांनी फुटलेली राष्ट्रवादी यांच्याकडे भाजप खरं तर सीट देईल का आता एवढ्यापर्यंत आलेलं म्हणजे भाजपला लढू देणार का त्यांची त्यांना जागा दाखवते भाजप आतापासून। दुसरीकडे नरेंद्र मोदींची सभा झाली, पुन्हा एकदा नकली शिवसेना म्हणून संबोधलेलं आहे। महाराष्ट्रात येऊन नकली शिवसेना बोलणं हे महाराष्ट्राला पटणार नाही। अबकी बार भाजप तडीपार, अबकी बार भाजप तडीपार। अरे 50 कोके एकदम ओके, 50 कोके। शिवसेना बालासाहेब ठाकरे के लोकसभा महाविकास आघाड़ी के उम्मीदवार अनिल देसाई ने नामांकन पत्र दाखिल करने के लिए अपने शिवसैनिक पूर्व मंत्री आदित्य ठाकरे व कार्यकर्ताओं के साथ मुंबई के फोर्ट स्थित जिलाधिकारी कार्यालय ओल्ड कस्टम हाउस पहुंचे। वहीं उद्धव गुट शिवसेना के आमदार सुनील शिंदे व पूर्व नगर सेवक सचिन पड़वाल व विठल लोकरे अपनी उपस्थिति दर्ज की। वहीं हजारों की संख्या में शिवसैनिक कार्यकर्ता मौजूद रहे। वहीं इस अवसर पर शिवसैनिक कार्यकर्ताओं ने ढोल बाजे के साथ खुशी जाहिर की। देखिए ये रिपोर्ट। हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो। तुमची अशीच गर्दी, तुमचा असंच आलोक प्रेम हे मतदानाच्या दिवशी सुद्धा असंच मतगणित बंद होणार आहे। लोकसभेमध्ये करत असतात असे दोन्ही वाद आता ओल्ड कस्टमच्या दिशेनं तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत, लाखोंच्या उपस्थितीत चालले आहेत। किती जमाखात, किती आरामात चालले, मीडियाने दखल घ्यावी, मीडियाने दखल घ्यावी आणि दाखवून द्यावं महाराष्ट्राला, अरे याच्यात कुणी बी बाळगती नाही। अधिकृत उमेदवार आहे जे उभाटा पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे अनिल देसाई, त्यांच्या आज शुभारंभ होत आहे जे फॉर्म भरायसाठी। आज तुमच्या लक्षात येत असेल की संपूर्ण भारतामध्ये या महाविकास आघाडीचा जो इंडिया आघाडी म्हणून जो पक्ष निर्माण झाला आहे, अनेक चांगल्या पक्षाचं जे देशाच्या विरोधात आहे त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्र इंडिया आघाडी झाले आणि संपूर्ण भारतामध्ये 60 टप्प्यामध्ये इलेक्शन आहे। तुमच्या लक्षात आलं असेल की संपूर्ण भारतामध्ये जिथे जिथे ह्यांचे पूर्वी 70% वोट व्हायचे ते आता 55-54% वोट आलेले आहेत। आणि जे आत्ता जे 250 सीट जे दुसऱ्या टप्प्यामध्ये झाले तिथे कमीत कमी ह्यांचं मला माझ्या अंदाजाने एक तर 70 ते 80 सीट त्यांच्या कमी होण्याचा चान्सेस आहे। आणि महाराष्ट्राचा जर तुम्ही अभ्यास केला तर ज्या 13 सीट झाल्या त्यामध्ये कमीत कमी माझ्या अंदाजाने 13 सीटमध्ये 10 सीट ह्या विकास महाआघाडीचा येण्याचा अतिशय चान्सेस जास्त आहे। कारण ही देशाची लढाई आहे, जो देशद्रोही आहे त्याच्या विरोधात असणारी लढाई आहे, ही अन्यायाच्या विरोधात लढाई आहे। घटनेला व्यवस्थित राखण्यासाठी ज्यांनी बाबासाहेबांनी घटना बनवली त्या घटनेचा आदर राखण्यासाठी ही लढाई आहे आणि सामान्य माणसाची लढाई आहे। यूथ जे बिचारे शिकलेले आहेत, यूथ वर्ग आहे ते बेरोजगार आहेत, त्यांना आज चांगल्या जागे दिशा देण्याची, नोकरी देण्याची लढाई आहे। आणि अनिल देसाईसाठी आम्ही सर्व लोक आलो आहेत आणि मोठ्या प्रमाणे तुम्ही बघणार हा एक जल्लोष आहे। हे तर फक्त आता साधी सुरुवात झालेली आहे आणि आमचा विजय हा मोठ्या फरकाने, आम्ही कमीत कमी 2 लाखाच्या फरकाने अनिल देसाई साहेब निवडून येतील एवढंच मी सांगतो।
भाजपा ईडी आयटी सीबीआय निंदिकतांनी फुटलेली राष्ट्रवादी त्यांच्याकडे भाजपा खरं तर सीट देईल का आता एवढ्यापर्यंत आलेलं आहे. म्हणजे भाजपला लढू देणार का? त्यांची त्यांना जागा दाखवते भाजप आत्तापासून. दुसरीकडे नरेंद्र मोदींची सभा झाली, पुन्हा एकदा नकली शिवसेना म्हणून संबोधलेला आहे. महाराष्ट्रात येऊन नकली शिवसेना बोलणं हे महाराष्ट्राला पटणार नाही. महाराष्ट्राला माहिती शिवसेना कोण आहे आणि महाराष्ट्रात आपण पाहताय प्रत्येक गल्लीत शिवसेना आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. बाहेरील लोक कितीही आली आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या बुलेट ट्रेननी इथून उचलून आमचे उद्योग गुजरातला नेण्याचा प्रयत्न केले. महाराष्ट्र झोपून घेणार नाही. दुसरीकडे बघा आता काय नाही, इकडे तिकडे विषय नेण्यापेक्षा मला वाटतं गुजरात समोर कोण आणि बिंदीकर त्यांचे अजेंडा आपण चालवले नाही. अनेक पंतप्रधान पदाचे चेहरे आहेत म्हणून महाविकास आघाडीमध्ये गडबड आहे असं नरेंद्र मोदी म्हणतात. मला वाटतं भाजपकडे आता पर्याय राहिला नाहीये. 10 वर्ष आपण पाहिलं, अनेक जुमले झाले, जुमल्यांची आता गॅरंटी लँडिंग केलेलं आहे. आमच्याकडे तुम्हाला वाटतं की 100 कोटी जनतेतून पर्याय नाही आहे? तुम्हाला वाटतं आमची जनता अशीच एकच व्यक्ती बनू शकते? अनेक लोक आहेत आमच्या ह्याच्यातून आणि आपण पाहताय आज काँग्रेस आणि सगळे आम्ही मित्रपक्ष, मग शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, वेगळ्या वेगळ्या राज्यात वेगळे पक्ष आहेत, आप आहे, RJD, आम्ही सगळे या देशहितासाठी लढतोय. आमची ही जी काही लढाई आहे ती एका पदासाठी नाही आहे, मीपणासाठी नाही आहे, ना आमच्या मन की बातसाठी, देशाच्या मन की बातसाठी. दक्षिण मुंबई से उम्मीदवार काही नहीं हो पा रहा महायुति का, वो उनका प्रॉब्लम है कि भाजपा को लड़ने की देगी. अभी इस पे बात आ चुकी है. भाजपा क्या एक ही ब्रीद वाक्य आहे, ज्यांनी दिली त्यांना साथ, अधिकृत उमेदवार आहे जे उभाटा पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे अनिल देसाई, त्यांच्या आज शुभारंभ होत आहे जे फॉर्म भरायसाठी. आज तुमच्या लक्षात येत असेल की संपूर्ण भारतामध्ये या महाविकास आघाडीचा जो इंडिया आघाडी म्हणून जो पक्ष निर्माण झाला आहे, अनेक चांगल्या पक्षाचं जे देशाच्या विरोधात आहे त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्र इंडिया आघाडी झाले आणि संपूर्ण भारतामध्ये 60 टप्प्यामध्ये इलेक्शन आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की संपूर्ण भारतामध्ये जिथे जिथे ह्यांचे पूर्वी 70% वोट व्हायचे ते आता 55-54% वोट आलेले आहेत. आणि जे आत्ता जे 250 सीट जे दुसऱ्या टप्प्यामध्ये झाले तिथे कमीत कमी ह्यांचं मला माझ्या अंदाजाने एक तर 70 ते 80 सीट त्यांच्या कमी होण्याचा चान्सेस आहे. आणि महाराष्ट्राचा जर तुम्ही अभ्यास केला तर ज्या 13 सीट झाल्या त्यामध्ये कमीत कमी माझ्या अंदाजाने 13 सीटमध्ये 10 सीट ह्या विकास महाआघाडीचा येण्याचा अतिशय चान्सेस जास्त आहे. कारण ही देशाची लढाई आहे, जो देशद्रोही आहे त्याच्या विरोधात असणारी लढाई आहे, ही अन्यायाच्या विरोधात लढाई आहे. घटनेला व्यवस्थित राखण्यासाठी ज्यांनी बाबासाहेबांनी घटना बनवली त्या घटनेचा आदर राखण्यासाठी ही लढाई आहे. आणि सामान्य माणसाची लढाई आहे. यूथ जे बिचारे शिकलेले आहेत, यूथ वर्ग आहे ते बेरोजगार आहेत, त्यांना आज चांगल्या जागे दिशा देण्याची, नोकरी देण्याची लढाई आहे. आणि अनिल देसाईसाठी आम्ही सर्व लोक आलो आहेत आणि मोठ्या प्रमाणे तुम्ही बघणार हा एक जल्लोष आहे. हे तर फक्त आत्ता साधी सुरुवात झालेली आहे आणि आमचा विजय हा मोठ्या फरकाने, आम्ही कमीत कमी 2 लाखाच्या फरकाने अनिल देसाई साहेब निवडून येतील एवढंच मी सांगतो. उद्धव साहेब ठाकरे यांचा, आदित्य साहेब ठाकरे यांचा, आमची निशाणी, आमची निशाणी, मशाल मशाल मशाल.